ह्या दिसांनी मायनॉरिटी कमिशनाचो इशू खूब गाजता, स्पेशली हिंगा मिटींग जाली, लोकांनी आपल्याचे डिमांड मांडले. काल मिनिस्टर मोविनान एक प्रेस कॉन्फरन्स सांगलें की देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ मायनॉरिटी कमिशन एट द मोमेंट बिकॉज सगल्यो फॅसिलिटीज सगळे ऑलरेडी इन प्रोसेस आसा, मेवलेल्यो आसा. सो वाय यू नीड दॅट डबल हें करपाक. मोविन गुदिनो पळय म्हणटा न्हू, इन वॉट कॅपेसिटी ही हॅज एड्रेस द प्रेस कॉन्फरन्स? कोण म्हणून तो मिनिस्टर म्हणून ताणें एड्रेस केला जाल्यार ही रिप्रेझेंट्स द गव्हर्मेंट. टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज तो थंय पार्टी रिप्रेझेंटेटीव म्हणून बसला, because along with him were two, one was ex-MLA and one was an MLA. So it is very clear he is not giving the side of the government, the version of the government. Ata when you are talking about minority affairs, तू कितें म्हणून येयला थिंगा? मायनॉरिटी सेल रिप्रेझेंटेटीव म्हणून येयला. मायनॉरिटी कमिशन नाका म्हणटा तूं, जाल्यार तुमकां मायनॉरिटी डिपार्टमेंट कित्याक जाय तुमचे पार्टीन? तुमचेच पार्टीन मायनॉरिटी सेलाचो रिप्रेझेंटेटीव म्हणून तूं फुडें आयला. सो when there is a minority cell within your own BJP party, there is a purpose behind that, no? कित्याक म्हणून minority cell जाय तुमकां? So that purpose, when you transpose on the public, it is basically the same purpose. आता minority commissions जी आसा, national minority commissions, how did it come into origin? केन्नाच्या गव्हर्मेंटान तें करचें पडलें because United Nations, India is a signatory to the United Nations Convention on this, that certain minorities, whether they are linguistic minorities, whether they are religious minorities, whether they are ethnic minorities, वेगवेगळे minorities आसता आख्खे संवसारान. सो हाका लागून एक इंडियन सिग्नेचर मारली त्या डॉक्युमेंटाचेर की आमी बी आमच्या मायनॉरिटीजांक प्रोटेक्ट करतले म्हणून ते नॅशनल लेवल मायनॉरिटी कमिशन आयलें. सगळे स्टेटींनी मायनॉरिटी कमिशन आसा. हांवूय म्हणटा गोंयान मायनॉरिटी कमिशनाची गरज नासली आतां पर्यंत. आतां वेळ आयला मायनॉरिटी कमिशन आसपाची. कितें चेंज जाला? कितें चेंज जाला तेंच सांगता. आतां हे पळय एक क्लायमेट तयार जाल्या इन द लास्ट कपल ऑफ इयर्स ऑफ दीस रेजीम, BJP रेजीम. ही क्लायमेट जी तयार जाल्या दॅट हॅज सडनली स्टार्टेड एलिएनेटींग पीपल, व्हेरी गोवन्स. गोंयकार बरे भशेन रावताले, देर इज नो डावट अबावट इट. पूण आतांच्या काळान क्लायमेट कितें जालें, कोण विजिलंट ग्रूप जाय तें करता, खंयी घुसता, कोणाच्या आंगणान घुसता, आनी लॉ एंड ऑर्डर आनी ताचो कांय हें नेमूच धरिना, एंड देर इज नो एक्शन टेकन अगेन्स्ट देम. So there is a fear that has crept into the minds of people who otherwise belonging to religious minorities in particular, की आमकां हिंगा security ना, कोणा कडेन धांवतले. That same government that is protecting such groups, we cannot have any faith in such governments. That is the reason we require a neutral commission by statute where we can place our grievances and where people can be called into account. That is the only objective. हाज्या पयलीं गरज केन्नाच पडोंक ना म्हाका, जाल्यार दिसोंकूच ना जाय म्हणून, पूण आज गरज पडल्या. पूण ते पळय ते प्रेस घेतलेले पळय त्या दिसा म्हणटा की सगळें बरें आसा, रोजी पिक्चर दाखयता की गोंयांत अशें जायना, सगळे भावपणान रावता. तो रावता. मिनिस्टर पळय आहा न्हू, फॉर लास्ट सो मेनी इयर्स ही इज ऑन अ डिफरंट पेडेस्टल. तो एअर कंडिशनान ही इज बीन ऑलवेज अ मिनिस्टर, ही इज इन अ डिफरंट पेडेस्टल. तो ग्राउंड लेवलाचेर आनी पावोंक ना. मे बी इन फ्युचर ताका लोक हाडीत, आय डोंट नो. पूण जेन्ना ही इज टॉकिंग फ्रॉम अ प्लॅटफॉर्म, he has no right to say that what people feel at a ground level differently. म्हणून लोकांनी डिमांड घातला. सो तुजो रिस्पॉन्स जो आसा एज यू फर्स्ट कम ऑन द ग्राउंड लेवल एंड फील इट, नो, तेन्ना तुका गमतलें. द मोमेंट द डे यू आर आउट ऑफ पावर यू विल सी दॅट, यू विल कम टू नो वॉट एक्झॅक्टली आय एम टॉकिंग. म्हणजे तुमी म्हणटा की तांकां हें एफेक्ट जायना म्हणून ते उलयता. जातले अरे एक मिनिस्टर, एक MLA, हाव दे आर कंप्लिटली इन्सुलेटेड फ्रॉम ऑल दीस. द एंटायर मशिनरी इज बिहायंड देम. पूण कॉमन मॅन ऑन द रोड जो पळय आहा न्हू, तेका हें लागता म्हणून हो डिमांड इज जस्टिफायड, एब्सोल्युटली जस्टिफायड इन टुडेज टायम्स. फाल्यां सिट्युएशन इम्प्रूव जालें जाल्यार इट मे नॉट बी रिक्वायर्ड.